एक पावसाळ्यात माशा चिलटे फार त्रास देतात, तेव्हा एक लोखंडाची पळी गरम करून तिच्यात कापराच्या 2 वड्या टाकाव्यात, म्हणजे कापराच्या वासाने माशा चिलटे नाहीसे होतात। 2 पावसाळ्यात दमट वातावरणामुळे फरसाण मऊ पडतं आणि त्यामुळे कोणीही खायला नको बोलते। अशा वेळी त्या फरसाणचा वापर करून चहा सोबत खाण्यासाठी नमकीनचे कटलेट करावे, मस्त लागतात। 3 घरात मुंग्यांचे वावर असेल तर काकडीची साले, मुंग्या जेथून येतात त्या बिळाजवळ ठेवा। काकडीचा वास मुंग्यांना अजिबात आवडत नाही, त्या लगेच नाहीशा होतील। 4 मुंग्या व झुरळे घरात असतील तर घराच्या सगळ्या कोपऱ्यात बोरिक ऍसिडची पावडर टाकून ठेवा, मुंग्या व झुरळे येणार नाही। 5 लवंग, उंदरांना लवंगाचा वास जराही आवडत नाही, अशा स्थितीत तुम्ही लवंग कुटून किंवा पाण्यात मिसळून उंदरांच्या बिळावर शिंपडू शकता। जर घरात उंदीर जास्त फिरताना दिसून आले तर लवंगाचे पाणी उंदरांवर शिंपडू शकता। 6 कांदा लसूण, उंदरांना कांदा लसणाचा वास सहन होत नाही, ज्या ठिकाणी उंदीर फिरतात तिथे चिरलेला कांदा किंवा चिरलेले लसूण ठेवा, या वासाने उंदीर घराबाहेर पडतील। उंदरांना स्वयंपाक घरापासून दूर ठेवण्याचा हा चांगला उपाय आहे। 7 पुदिना, पुदिन्याच्या तीव्र वासाने उंदीर घरात राहत नाहीत। पुदिन्याची पानं बारीक करून घराच्या कोपऱ्यात आणि दरवाजाजवळ ठेवा, किंवा पुदिन्याचे तेल एका स्प्रे बॉटलमध्ये भरून घरात शिंपडा, ज्यामुळे उंदरांच्या त्रासापासून आराम मिळेल। 8 घरात कुठेही मोठं छिद्र किंवा फट असेल तर ती तपासून वेळीच ब्लॉक करा, जेणेकरून उंदीर आत शिरणार नाही। स्टील वूलस कंक किंवा मेटल फ्लेशिंगन सील करू शकता। उंदीर जेवणाकडे नेहमी आकर्षित होत असतात, यासाठी घर नेहमीच स्वच्छ ठेवायला हवं। जेवण एअरटाईट कंटेनर मध्ये ठेवा। खाली पडलेले अन्नकण त्वरित साफ करा। उरलेलं जेवण रात्री न चुकता झाकण ठेवून फ्रीज मध्ये ठेवा। 9 स्क्रिप्स रिसर्च इन्स्टिट्यूटच्या एका रिपोर्टनुसार घरात मांजर पाळणे हा उंदरांना दूर ठेवण्याचा प्रभावी उपाय आहे। अभ्यासानुसार मांजरीच्या लघवीतून येणाऱ्या वासाने उंदरांना भीती वाटते। उंदरांना घराबाहेर ठेवण्यासाठी हा प्रभावी उपाय आहे। पाळीव प्राण्याचा आहार, त्यांची काळजी घेणं हे खर्चिक असू शकतं, पण काही दिवसांसाठी तुम्ही घरात मांजर पाळू शकता। 10 घरात आधीपासूनच उंदीर असतील तर त्यांना पकडण्यासाठी एक प्रभावी उपाय आहे। स्नॅक ट्रॅप, ग्लू ट्रॅप आणि ह्यूमन लाईव्ह यांसारखे पर्याय उपलब्ध आहेत। भिंतीसह इतर भागात उंदीर फिरत असतील तर फर्निचरच्या मागे स्वयंपाकघर किंवा कपाटात तुम्ही हे ठेवू शकता। उंदरांना पिंजऱ्यात अडकवण्यासाठी शेंगदाणे, बटर, चॉकलेट किंवा पनीरचा समावेश करा, ओव्हरलोडेड ठेवू नका। 11 रात्री नाभीत तेल लावल्याने मेंदू जलद काम करू लागतो आणि आरोग्य हे चांगले राहते। 12 जर तुमचे ओठ काळे झाले असतील तर रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या ओठांवर दही व क्रीम लावा, त्यामुळे तुमचे ओठ लाल आणि मुलायम होतील। 13 रोज कांदा खाल्ल्याने शरीरात ताजे रक्त तयार होते। 14 कोथिंबीरचा रस टक्कल पडलेल्या भागावर लावा, याने डोक्यावर केस येऊ लागतील। 15 गरम रोटी सोबत कधीही दही खाऊ नये, त्याने पोटाचे आजार होऊ शकतात। 16 केस लांब आणि दाट होण्यासाठी मोहरीचे तेल थोडे दुधात मिसळून लावल्याने केसांना फायदा होतो। 17 कानात मळ साचल्याने खाज सुटते, ती दूर करण्यासाठी रात्री झोपताना मोहरीच्या तेलाचे 2 ते 3 थेंब कानात टाकावे, असे केल्याने जमा झालेला मळ सकाळपर्यंत बाहेर पडेल। 18 वारंवार डोकेदुखी होत असल्यास भात खाणे टाळा। 19 गव्हाच्या लापशीमध्ये साखर, बदाम आणि देशी तूप मिसळून लापशी खाल्ल्याने मेंदू आणि डोक्याची कमजोरी दूर होते। 20 जर तुम्हाला कोरडा खोकला होत असेल तर गरम दुधात 2 ते 3 बत्तासे टाकून रात्री झोपण्यापूर्वी पिल्याने खोकल्यापासून आराम मिळेल। 21 गरम कपडे किंवा उबदार ब्लँकेट जास्त वेळ कपाटात ठेवल्याने कपड्याचा वास येऊ लागतो, या कपड्यांसोबत रिकाम्या परफ्यूमची बाटली ठेवा आणि जेव्हा तुम्ही कपडे बाहेर काढाल तेव्हा चांगला वास येईल। 22 जर तुम्हाला मधुमेह असेल तर दालचिनीचे सेवन करा किंवा दालचिनीचे पावडर घेतली तरी चालेल। 23 शरीरावर कोणतीही गाठ आली असेल तर फ्रेश कोरफडीचा गर काढून 1 चमचा कोरफडीचा गर आणि 1 चमचा हळद मिक्स करून त्याची पेस्ट करा आणि दररोज रात्री ही पेस्ट त्या गाठीवर लावावी आणि ही पट्टी लावून ते रात्रभर ठेवावी। हा उपाय केल्याने गाठ शरीरात वितळून जाते। 24 जर कुठल्याही प्रकारची गाठ जात नसेल तर गुळवेलची पावडर पाण्यात मिसळून घेतल्याने गाठ हळूहळू कमी होते।
ही पावडर तुम्हाला कुठल्याही मेडिकल स्टोअरमध्ये मिळेल, तर हा उपाय करून बघा, हळूहळू गाठ नाहीशी होईल. 25 शरीरात मोठ्या प्रमाणात कॅल्शियम वाढवायचे असेल तर मखाना पावडर आणि खारीक पावडर दुधात मिक्स करून प्यावे, यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते. 26 शरीरातील रक्ताच्या गाठी फोडणारे पदार्थ म्हणजे डाळिंब, बीट, जांभूळ आणि दालचिनी पावडर कोणत्याही प्रकारे घेतल्याने रक्त पातळ होते. 27 लसूण आणि कच्चा कांदा देखील रक्त पातळ करण्यास मदत करतात. 28 भात शिजवताना 1 कप तांदळासाठी 1 ग्लास पाण्याचा वापर करा. 29 उठल्यानंतर लगेचच 1 ग्लास पाणी पिल्यावर रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि रक्ताभिसरण सुधारते आणि त्वचाही चमकदार होते. 30 उष्णतेमुळे ताप आला असेल तर भोपळा बारीक करून दोन्ही पायांच्या तळव्यांवर मालिश केल्यास ताप उतरतो. 31 लोखंडाच्या भांड्यात किंवा मातीच्या भांड्यात शक्य तितके अन्न शिजवा, यामुळे शरीरात लोहाचे कमतरता दूर होते. 32 आठवड्यातून एकदा आपल्या शरीराला कोमट तेलाने 15 ते 20 मिनिटे मसाज करा. 33 महिलांनी रोज 1 केळी खावी, त्यात मोगल प्रमाणात झिंक असते जे त्वचा आणि केसांसाठी खूप फायदेशीर आहे. 34 अव्होकाडो आणि केळ्याचा गर एकत्र करून 1 चमचा ऑलिव्ह ऑइल घालावे. ही पेस्ट केसांच्या मुळांशी लावा, यामुळे केस गळती कमी होऊन केस येण्यास मदत होते. 35 पिठले एकदम टेस्टी आणि चविष्ट होण्यासाठी मिरची बारीक करून जास्त प्रमाणात घालावी, पिठले एकदम झणझणीत बनते. 36 उसळ बनवताना कांदा जास्त प्रमाणात घालावा, याने उसळ चवदार बनते. 37 गरम पाण्यात कोरफडीचे जेल टाकून आठवड्यातून 2 वेळा चेहऱ्यावर वाफ घेतल्यास त्वचा निरोगी होते आणि त्वचेवरील खाज कमी होते आणि डागही दूर होतात. 38 खोकल्यापासून आराम मिळण्यासाठी चहामध्ये चिमूटभर मीठ टाकून पिल्यास जुना खोकला बरा होतो. 39 ओले खोबरे फ्रीजमध्ये तसेच ठेवल्यास लवकर खराब होते, त्यासाठी ओले खोबरे बंद डब्यात ठेवावे किंवा ओले खोबरे पाण्यात बुडेल एवढे पाणी डब्यात टाकून ते खोबरे घालून ठेवावे व 2 दिवसांनी ते पाणी बदलावे. अशाने ओले खोबरे छान फ्रेश राहते. 40 चक्कर येत असेल तर वेलची पाण्यासोबत खावी, याने चक्कर येत नाही. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. वरील टिप्स तुम्हाला उपयोगी वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा, त्यासोबत आपल्या फ्रेंड्स फॅमिली सोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या एकविरा किचन या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.